मित्रांनो, तुमच्याकडे आता फक्त 12 दिवस शिल्लक आहेत. कशासाठी? अहो, रेशन कार्डचं ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी. जर तुम्ही या 12 दिवसांमध्ये तुमच्या रेशन कार्डचं ई-केवायसी पूर्ण केलं नाही तर ते रेशन कार्ड रद्द केलं जाईल. मग यानंतर तुम्हाला सवलतीमध्ये मिळणारं धान्य, गहू, तांदूळ, तेल हे मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी रेशन कार्डचं पूर्ण केलं नसेल तर ते तातडीने करून घ्या. खरं तर रेशन कार्ड हे गरजू लोकांपर्यंतच वापरलं जातंय का, त्याचा कोणी गैरफायदा तर घेत नाहीये ना, हे तपासण्यासाठी सरकारने रेशन कार्डचं ई-केवायसी हे अनिवार्य केलंय. त्यामुळे तुम्हाला जर या सवलतींचा लाभ यापुढेही घ्यायचा असेल तर तुमच्या रेशन कार्डचं ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा. आता ते कसं करायचं, तर प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड घ्या, तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा आणि तिथे EPOS मशीनवर बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे किंवा डोळ्यांचे ठसे स्कॅन करा. काही राज्यांमध्ये ऑनलाईन ई-केवायसी देखील करता येत आहे. तुमच्या राज्याच्या PDS वेबसाईटवर जा, रेशन कार्ड नंबर टाका आणि तो आधारशी लिंक करा. हा फक्त 5 मिनिटांचा खेळ आहे आणि 5 मिनिटात तुमचं रेशन कार्ड हे आधारशी लिंक केलेलं असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हे केलं नसेल तर तातडीने करा आणि रेशन कार्ड वापरत असलेल्या तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.